आजच्या व्हिडिओचा विषय आहे फार्मा डी, ज्याला आपण डॉक्टर ऑफ फार्मसी म्हटलं जातं. हे फार्मा डी झालेले विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टर, जी महाराष्ट्र शासनाची 109 वॅकन्सी असणारी जी काही ॲडव्हर्टाईज आहेत त्या पोस्टला अप्लाय करू शकतात का? आता जर बारकाईने जर पाहिलं, 29 जुलै 2025 आलेली ही ॲडव्हर्टाईज, ज्या ॲडव्हर्टाईजमध्ये ग्रॅज्युएट झालेले B.Pharm स्टुडंट असतील, त्याचबरोबर आपल्याला M.Pharm झालेले स्टुडंट असतील, MBBS ज्यांचं क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये एक्सपिरियन्स आहे किंवा MBBS झालेले असतील, त्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. परंतु फार्म डी झालेल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा या पोस्टसाठी अप्लाय केलंय त्यावेळेस महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने त्यांचे अर्ज हे बाद केलेत म्हणजे काय? त्यांचे अर्ज ग्राह्य धरले नाही. आणि जो शेजारी मी तुम्हाला एक पेपरची क्लिप दिलेली आहे, त्या पेपरच्या क्लिपमध्ये जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याला दिसतंय की ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट MPC सेज फार्मा डी ग्रॅज्युएट्स आर अनएलिजिबल. आता तुम्ही जर बारकाईनं जर विचार केला, फार्मा डी हा 6 वर्षाचा कोर्स आहे 12th नंतर, आणि जर लॅटरल एंट्री जर केली तर ऑलमोस्ट B.Pharm झाल्यानंतर हा 3 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे 6 वर्षाचा जर आपण जर विचार जर केला तर 6 वर्षातील 5 वर्ष हे अकॅडमिक एज्युकेशन याच्यामध्ये येतात आणि 1 वर्ष हा फार्मा रिलेटेड क्लिनिकल रिसर्च मध्ये इंटर्नशिप म्हणून विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागतो. आणि जर एवढं 6 वर्ष करून USA सारख्या देशामध्ये नावापुढे आपल्याला DR किंवा डॉक्टरेट, त्याचप्रमाणे भारतामध्ये आपण डॉक्टरेट या ठिकाणी लावू शकतो. आणि एवढं जरी असून 6 वर्ष आपण फार्मसी फील्डमध्ये फार्मा डीचे विद्यार्थी न्याय देतात, जस्टिस देतात, आणि ज्यावेळेस अशा पोस्ट गव्हर्नमेंटच्या निघतात आणि आपल्याला अनइलिजिबल केलं जातं, अनइलिजिबल केलं जातं, तेव्हा कुठेतरी मनामध्ये दगदग राहते. मग आता काय सिच्युएशन आहे? या 109 पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो का? आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, यासाठी विद्यार्थी मित्र असेल, अनेक संघटना असतील ज्या विद्यार्थ्यांना फार्मा डी कंप्लीट केलेला आहे, त्यामध्ये मी खास आपल्या पेपरमध्ये जर पाहिलं तर DIPO, EWS डॉक्टर ऑफ फार्मसी वेलफेअर असोसिएशनची संस्था असेल, डोपाची संस्था असेल, या विद्यार्थ्यांनी 2019चा जो काही केंद्र शासनाचा GR आहे त्याची कॉपी MPSC ला नोट केली. आणि त्याला नोट केल्यानंतर आपल्याला दुसरं जे काही मी तुम्हाला शेजारी दाखवलेलं आहे, MPSC न सादर केलेलं शुद्धीपत्रक. शुद्धीपत्रक तुम्ही बारकाईनं विचार करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतोय. आता या शुद्धीपत्रकामध्ये आपल्याला दिलेलं आहे औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन गट ब. अगदी जसं तसं दिलेलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो की जो काही महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण आणि औषधीय द्रव्य विभाग आहेत, त्यांच्या मागणी पत्रकानुसार या 109 वॅकन्सीज होत्या. आणि या शुद्धीपत्रकामध्ये क्लिअरली आपल्याला मेन्शन्स केलेलं आहे की हे 12 ऑगस्ट शुद्धीपत्रक आहे. आणि मागचं जे काही फार्मा डीच्या विद्यार्थ्यांना अनइलिजिबल करून त्यांचे ऍप्लिकेशन ग्राह्य धरले जात नव्हते, 21 ऑगस्ट ही शेवटची मुदत दिली होती. आणि या शुद्धीपत्रकामध्ये आपल्याला चेंजेस करताना अशा पद्धतीने म्हटलेलं आहे, केंद्र शासनाचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचा 16 जुलै 2019चा निर्णय पहा. या अधिसूचनेतील तरतुदीनुसार फार्मा डी ही शैक्षणिक अर्हता डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स करिता ग्राह्य धरण्यात कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार फार्मा डी ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून प्रस्तुत संवर्ग करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. मला पूर्णपणे एक आनंदाची गोष्ट तुमच्याशी या ठिकाणी नमूद करायची, म्हणून हा जसाच्या तसा जो काही शुद्धीपत्रक होतं, जे काही करेक्शन्स होतं, मी तुमच्याशी सादर केलं. आजच्या व्हिडिओचा विषय होता की फार्मा डी विद्यार्थी DI परीक्षेसाठी इलिजिबल आहेत का? तर हे शुद्धीपत्रक जे काही तुम्हाला मी शेजारी दिलेलं आहे ते क्लिअरली मेन्शन्स करतं की 16 जुलै 2019च्या केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याणाच्या नियमानुसार
हे संपूर्ण विद्यार्थी DI परीक्षेसाठी अप्लाय करतील आणि त्यानुसार जो काही अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो काही दिलेला आहे तो 29 ऑगस्ट दिलेला आहे. किंवा संपूर्ण फार्मा डी कम्युनिटी किंवा फार्मसी कम्युनिटीचे जे काही विद्यार्थी असेल हा मेसेज सर्वकडे पाठवा. येस, फार्मा डी हा 6 वर्षाचा कोर्स, त्याच्यामध्ये अकॅडमिक एज्युकेशन 1 वर्ष इंटर्नशिपचा कोर्स येतो. तो ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी एलिजिबल आहे. थोडीशी लढाई होती आपल्या फार्मा डीच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर त्यांचे वेल विशर यांनी ही लढाई लढली. MPSCकडे हे 2019चं GR अधिसूचना पाठवली आणि त्या अधिसूचनेनुसार 12 ऑगस्टपासून हे नवीन शुद्धीपत्रक तयार झालं. त्यामुळं सेलिब्रेट करा. त्याचबरोबर फार्मा डी कोर्स या विद्यार्थ्यांसाठी एक खास सूचना असेल, जर तुम्ही एलिजिबल असाल तर DI मध्ये जो काही फार्माचा पोर्शन्स आहे, नॉन फार्माचा पोर्शन्स आहे, दोन्ही पोर्शनसाठी जर तयारी कशी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोर्ड फॉर अपस्किलचं ॲप दिलेलं आहे. त्या ॲपला जरूर डाउनलोड करा. फार्मा आणि नॉन फार्माची पुस्तकाची लिस्ट देखील मी तुम्हाला दिलेली आहे. माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही जरूर माझ्याशी कनेक्ट व्हा. आणि आता जर आपल्याला इलिजिबल असेल तर ती संधी लवकरात लवकर सोन्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. मी डॉक्टर प्रोफेसर प्रवीण विश्वनाथ बुगे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी साइन ऑफ करतोय. आणि येस, फार्मा डी स्टुडंट्स हे ड्रग इन्स्पेक्टर पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी एलिजिबल आहेत.